स्वर्गीय नितीन वारिंगी चषक 2025 पर्व आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने या स्पर्धेचं हे भव्य दिव्य आयोजन आणि आकर्षण मध्ये मान ऑफ द सिरीज साठी बुलेट बाईक देखील आज देऊन एखाद्या खेळाडूला आपण सन्मानित करू या स्पर्धेमध्ये सन्माननीय पंढरदादा वारिंगे आणि समीरदादा देसाई यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आणि आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिला सामना टीम दक्षता 11 भादवड विपक्ष प्रतीक 11 भावाले बी सलामी जोडी मैदानावरती करेश मात्रे आणि तुषार ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल। तर या दरम्यान या ठिकाणी आपण पाहतो आमचे मुरबी गावाचे खरं तर बिग सपोर्ट आणि त्या संघाचे ऑनर मोंटीबाई आपलं स्वागत आहे। त्यांच्या सोबत शैलेश दादा यांचं आगमन झाले आणि या ठिकाणी आमचे गेम ऑन पहिला बॉल लेट्स प्ले पहिला चेंडू ब्लॉकर मध्ये ठेवण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला हलक्याच्या हाताने खेळून काढलाय करेश मात्रे आपण पाहतोय टेनिस क्रिकेट विश्वातील खूप मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतंय स्ट्रायकरपती होते आणि त्यांचं खातं खुलं झालं एक या अवसंगी नाव गोलंदाजी मार्कमध्ये तितकाच जलद गती गोलंदाज पाहायला मिळतो सूरज केने पहिल्या चेंडूवरती सिंगल आली खातं खुलं झालं टीम पादभर संघाचं श्रीगणेश होतं स्कोरबोर्डवरती स्ट्राईक रोटेट होतीये आणि स्ट्रायकरमध्ये फलंदाज येतोय तुषार पुढचा बॉल फटका छान आहे यावेळेस फक्त स्क्वेअर कट केलाय आणि चेंडूला पाठवलाय स्क्वेअर स्वीपर कव्हर सीमारेखा बाहेर पहिला चौकार फलंदाज तुषारच्या बॅटमधनं नावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा थँक्यू डीजे थँक्यू सो मच चौकारानं खातं खुलं केलं तुषारनं दमदार सुरुवात केली आहे टीमची टोटल पुढे सरकेल 5 आकड्यावरती सूरज पुन्हा एकदा तयार ऑन साइडला हलक्याच्या हाताने खेळून काढलाय मिड विकेटला खेळाडू पोहोचतील फेकी येते दुसऱ्या नाबेचा प्रयत्न केला परंतु करेश या ठिकाणी नकार देत आहेत आणि एकच धाव इथे मिळेल टीमची धावसंख्या 6 धावा फलकावरती करेश ऑन स्ट्राइक पुन्हा एकदा सूरज तयार राइट अमोर द विकेट फटका छान आहे स्क्वेअर ऑफ द विकेट पॉवर पे सुरू आहे आणि चेंडू जातो स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर करेश मात्रेच्या बॅटमधून पहिला दमदार चौकार थँक्यू डीजे करेश मात्रेची खासियत नेहमीच कमी चेंडूमध्ये आपल्या टीमसाठी त्यांना जास्त दबाव बनवल्यात नेहमीच आक्रमक शैली त्याची राहिली आहे आणि आज पुन्हा एकदा या ग्राउंडवरती देखील त्याला चौकार ठोकलाय आक्रमक सुरुवात ही शैली या खेळाडूची दमक सिद्ध केली आपल्या नावाचा परिचय दिला या फटक्यावरती पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर करेश मात्रेच्या बॅटमधनं पहिला तडाखा षटकार थँक्यू डीजे थँक्यू सो मच टीमची धावसंख्या पोहोचली षटकारा बरोबर 16 या आकड्यावरती दमदार सुरुवात होती आणि सूरज केने पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा मागडा ठरलाय कमबॅक करावा लागेल सूरजला आपल्या टीमसाठी शेवटचा चेंडू शिल्लक असेल अजून एक चांगला स्ट्रोक समोर खेळलेत परंतु यावेळेस मात्र रन्स मिळणार नाहीये डॉट बॉलची समाप्ती आणि ओव्हर क्रमांक पहिला कंप्लीट पहिल्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर टीम दक्षता 11 भादवड संघाची धावसंख्या बिनगडी बाद 16 या आकड्यावरती जाग थोडंसं लक्ष द्या आपण प्लीज पहिलं षटक कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम दक्षता 11 भादवड संघ 16 या आकड्यावरती एकूण
धावसंख्या आपण पाहिली. तुषारनं 2 चेंडूचा सामना केला. 5 धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. एक चौका त्यानं टोकला आणि करेश मात्रची धावसंख्या व्यक्ती 4 चेंडू 11 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज पॉवर प्लेचं दुसरं षटक नवनाथ. ऑन साइड मध्ये 2 खेळाडू पाहायला मिळतील. लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. त्याचबरोबर ऑफ साइड मध्ये वाइडिश लॉंग ऑफ मध्ये खेळाडू उपस्थित. शॉर्ट कव्हरला एक खेळाडू, शॉर्ट मिड ऑफ, त्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, गलीमध्ये एक खेळाडू, शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू. क्षेत्ररक्षणाची विपरचना टीम भावाली बी संघाच्या माध्यमातून. पहिला बॉल षटकातील. उलटा चेंडू मागे खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र चेंडू मॅचचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. पारदर्शक देखील आलं गेले. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये कॅश प्राइज असेल भावेश पाटर यासकडनं. सकाळी सकाळी बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत आणि खरं तर आत्ताच नुकताच आगमन झाला. मोरबी संघासोबत सपोर्ट करण्यासाठी आमचे मित्र खरं तर सन्मानी आमचे अशोकदादा दूधकर काकडभर यांचं देखील आगमन झालंय. अशोकदादा स्वागत आहे तुमचं. मॉन्टीबाई इथे उपस्थित झालेत, त्यांचं हार्दिक स्वागत. संपूर्ण प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि ते भादवड संघ मैदानात मध्ये खेळतोय बघा, त्या भादवड संघाला शुभेच्छा दिल्यात खरं तर आमचे नितीनदादा मात्रे करड यांच्याकडून. भादवड संघ आपल्याला शुभेच्छा आल्यात. नितीनदादा मात्रे आपलं देखील स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. तर बघा लक्ष असू द्या. तिसऱ्या पंचांना निर्णय आला की नो बॉल असेल. नो बॉल आणि टीमची धावसंख्या 1 ने पुढे सर गेली. एकूण स्कोर 17 धावा स्कोरबोर्ड वरती. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. एक्झॅक्ट कमरेच्या वरती हा चेंडू होता. यस दाखवलं जातो टीव्ही स्क्रीन वरती. दूध का दूध, पाणी का पाणी. फ्री हिटचा हा चेंडू असेल. गोलंदाज नवनाथ सज्ज होतोय. यावेळेस लाईन पाहावी लागेल आणि आउटसाइड लेग स्टंप. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या 18 धावा फलकावरती. कॅप्टन या ठिकाणी बघा आपले पॅकर या ठिकाणी आलेले आहेत. आपण आमच्याशी संपर्क साधा. कारिवली संघ कॅप्टन. यावेळेचा चांगला चेंडू गुडलेत पडल्यानंतर फलंदाजाला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. प्रीटच्या बॉलवरती मोठी धावसंख्या उभी करू शकले नाहीयेत फलंदाज तुषार आपल्याला पाहायला मिळतात. टीम प्रत्येक 11 भावाले बी, विपक्ष दक्षित 11 भादवड. एका बाजूला आपण पाहिलं प्रत्येक मानेरकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले संघ भावाले बी आणि दुसऱ्या बाजूला संतोष दादा भोईर यांच्याकडनं पुरस्कृत केले गेले संघ दक्षित 11 भादवड संघ. ओव्हर द विकेट. फुल टॉस, स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित आणि या चांगलं क्षेत्ररक्षण. अंतिम मोमेंटला बॉलला अडवलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते रनआउटची विकेट मिळाली असती. दोन्ही फलंदाजामध्ये थोडंसं तालमेल कमी पाहायला मिळालं आणि अंतिम मोमेंटला मात्र धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. स्कोरबोर्डवरती एकूण धावसंख्या 20. षटक क्रमांक दुसरे मार्गस्थ आहे. आपण पाहतोय चांगली सुरुवात जरूर केली आपण. जरी नो बॉल आला तर देखील आता
कव्हर करत असताना स्वतःला नवनाथ या षटकामध्ये. लॉप केला ऑन साइडला, पुल करायचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित वाईडिश लॉंगॉनला. सूरज केने त्या ठिकाणी होते, टिपला झेल आणि लागला पहिला धक्का. टीम दक्षता 11 बांधवड संघाला. सलामीवीर तुषार बॅक टू द डगआउट. पहिल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं तुषार बॅक टू द डगआउट आणि नवीन खेळाडू बाळा तरे. बाळा येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. नवनाथला मिळाली सफलता. खूप चांगला झेल त्या ठिकाणी वाडीश नगरला टिपला गेला सूरज किनेच्या माध्यमातून आणि टीमची धावसंख्या आपण पाहतोय 20 या आकड्यावरती. पहिला धक्का लागलाय. खेळ आतापर्यंत या षटकात झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पॉवर पेच षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. एका बाजूला आपण पाहिले की तरी या षटकामध्ये स्ट्राईक पासून वंचित राहिलाय फलंदाज करिश मात्रे आणि आता नवीन खेळाडू बाळा ऑन स्ट्राईक. एज लागली आहे. पाठीमागे विकेट किपरने चुकी केली आहे. झेल झाली ड्रॉप आणि डॉट बॉलची समाप्ती. एखादी चूक तुम्हाला येणाऱ्या क्षणामध्ये फार मागात पडू शकते. मागच्या चेंडूवरती देखील आपण पाहिलं रनआउटची विकेट मिळू शकली असती. त्यावेळेस देखील चुकी झाली विकेट किपर करणं आणि आता देखील झेल ड्रॉप केलाय. षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. धाबा संख्या स्थगित. 20 धावा धावफलकावरती. लॉप करायचं होतं समोरच्या दिशेला परंतु चेंडू भरपूर वेगवान पडल्यानंतर उचली गेला हा चेंडू आणि फलंदाजाला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. बघा एक्झॅक्ट स्लॉटमध्ये चेंडू पडल्यानंतर किती या ठिकाणी टॉस झाला. बाउन्स होतो आणि फलंदाजाला बीट करून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. व्हेरी गुड कमबॅक. खूप चांगला कमबॅक केला अंतिम मोमेंटला. फुलटॉस. यावेळेस देखील खेळाडू उपस्थित आणि स्क्वेअर लेगला टिपलाय झेल. फलंदाज बाद. या ओव्हरमध्ये नवनाथने इम्प्रेस केलंय. 4 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण सफलता प्राप्त करत टीम भादवड संघाची धावसंख्या 20 धावा 2 गडी बाद. विकास येतो या तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज सलामीवीर करिश मात्रे आपल्याला पाहायला मिळतील. अपेक्षा फार आहेत अजूनही मोठ्या फटक्यांच्या करिश मात्रेकडनं. लाईन पाहावी लागेल आणि यावेळेस मात्र पंच सांगतात की चेंडू आतमधून गेलाय. फलंदाजाला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल षटकातील
गोलंदाजी मार्गवरती विकासला आपण पाहतोय. ओव्हर द विकेट. फटका पुन्हा एकदा चांगला अप्पर कट आणि कोणताही खेळाडू बॅकवर्ड पॉइंटला उपस्थित नाही आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेखा बाहेर. करेश मात्रेच्या बॅटमधनं अजून एक चौकार. आणि आमचे स्वयंसेवक आपण चेंडू आतमध्ये लगेच जायचं आहे. डीजे मास्टर सागर आपण देखील रेडी राहायचं बघा. सरकारचं सत्र आणि संगीत देखील येऊ द्या. टोटल चौकारा बरोबर मात्र पोहोचले. वैयक्तिक धावसंख्या 15 या आकड्यावरती. थँक्यू सो मच सागर. विकास पुन्हा एकदा सज्ज होत आहे. स्ट्रायकरला फलंदाज करेश स्ट्राईक. ओव्हर द विकेट. बॉल अतिरिक्त धावे ते मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरके 25. 25 धावफलकावरती. सुरुवातीला बॅटिंग करत असताना भादवड संघाला एक चांगली धावसंख्या बनवावी लागेल कारण की समोरचा संघ देखील तिकट्या ताकदीचा पाहायला मिळतोय. भावाले बी संघ. दोन्ही संघामध्ये मातबर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. हा फटका देखील चांगला आहे. स्क्वेअर एकला खेळाडू उपस्थित. त्वरित फेकी करण्याचा प्रयत्न परंतु 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धावफलक पुढे सरकेल. 27. 27 धावा धावफलकावरती. तिसरं षटक सध्या तरी सूर्य गोलंदाज विकास आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू 7 धावा खर्च करतोय विकास गवारी या षटकामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू या षटकातील. समोर खेळलेत. फटका पुन्हा एकदा चांगला परंतु खेळाडू उपस्थित लॉंग ऑफ रिझनला आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 28. 28 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. टीम भावाले संघाच्या माध्यमातून देखील जरी एक मोठा फटका आला तरी त्वरित कमबॅक करण्याची क्षमता देखील राखतायत त्यांचे गोलंदाज. 4 चेंडू 8 धावा खर्च होतात या षटकामध्ये. स्ट्राईक केलेला फलंदाज मुकेश आपल्याला पाहायला मिळेल. अपेक्षा फार आहेत अजूनही मोठ्या फटक्यांच्या. दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेले तर चांगलं कमबॅक केलंय विकासनं. मुकेश ऑन स्ट्राईक. गोलंदाज सज्ज होतं पुन्हा एकदा विकास. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू लॉफ केला ऑन साइडला. मिस टायमिंग स्ट्रोक. एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये. पुन्हा एकदा लॉंग ऑनला हा फटका बसलाय. अजून एक विकेटचं बदल. टीम दक्षता 11 भादवड संघाला तिसरा धक्का. अंबरनाथ तालुक्यात पोरांचा क्रिकेट आहे हा जीव की प्राण. नाव गाजतंय या चषकाचा. चषक जिल्ह्याची आहे शान. आमचा श्रीराम मस्कर स्मृती चषक पाले गावाची आहे शान. आमचा श्रीराम मस्कर स्मृती चषक पाले गावाची आहे शान. थँक्यू सो मच. बघा ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे कॅमेरामॅन आहेत आमचे तिथे लहान मुलं आपण थांबू नका ब्लॅक स्क्रीन समोर. अजय तिथे थांबायचं नाही आपण. चला बाजूला आहे आपण. सर्वांनी बाजूला व्हा तिथून. चला नवीन खेळाडू सागर आलेत मैदानाच्या आतमध्ये. 3 गडी गमावलेत. टीम दक्षता 11 भादवड संघानं सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये छान झाली. एका बाजूला करेश मात्र खूप चांगली बॅटिंग करतात परंतु येणारा फलंदाज क्रीजवरती टिकत नाहीये. साथ मिळत नाहीये करेश मात्रेला. दुसऱ्या बाजूला विकासने एक चौकार आल्यानंतर खूप चांगले कमबॅक केलं. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये त्यानं फक्त 4 धावा खर्च केल्या. टोटल 5 चेंडू 1 गडी बाद केलाय आणि फक्त 8 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. तयार पुन्हा एकदा विकास. ऑन साइडला खेळतायत यावेळेस मात्र लॉंग ऑन मधनं खेळाडू येतील. एकच धाव या ठिकाणी कंप्लीट होईल. ओव्हर क्रमांक 3 कंप्लीट आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम दक्षता 11 भादवड संघ पोहोचलाय 29-29 या आकड्यावरती. चला ड्रिंक्स बेकर आपले 12 पॅन आपण जा
दोन्ही संघाचे 12 आपण जायचंय पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. आणि या दरम्यान आमच्या या ठिकाणी सिनियर समालोचक अर्थातच रायगड ठाण्याची तोप आमचे मच्छिंद्र पाटील सर यांचं देखील आगमन झालं आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सकाळच्या सत्रामध्ये. ड्रिंक्स वाली मैदानाच्या आतमध्ये एक नजर टाकूया आपण पहिल्या षटकावरती. एकूण पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. सूरज केने थोडासा मागडा ठरला. खूप चांगली सुरुवात केली करेश मात्रेनं आणि तुषारनं, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज नवनाथनं कमबॅक करून दिला. फक्त 4च धावा खर्च केल्या, 2 विकेट प्राप्त केले आणि विकासचं षटक देखील चांगलं राहिले. जरी चौकार आला दुसऱ्या बॉलवरती तरी इंडियानं 4 चेंडूमध्ये त्यांना फक्त 5 धावा खर्च केल्या आणि विकेट कॅरी केली. एकूण त्यानं 9 धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या 29 धावा, 3 गडी बाद. टीम दक्ष 11 भादवड. कोंदरे आला यो पालेगावाला, अरे कोंदरे आला यो पालेगावाला. तो कशाच कम नाही रे, तो कशाच कम नाही रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. थँक्यू सो मच. नवनाथ येतात पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये. चौथ्या षटकामध्ये धावसंख्या 29 धावा स्कोरबोर्डवरती. धावांचा वेग वाढवावा लागेल. मी अगोदरच सांगितलं की समोरचा संघ देखील तितक्या ताकदीचा आहे. टीम प्रतीक 11 भावाले बी त्यांच्या अगेन्स्ट खेळताना एक चांगलं टार्गेट फायटिंग टोटल स्कोर उभा करावा लागेल. करेश आणि सागरवरती पूर्णपणे जिम्मेदारी असेल आता या षटकामध्ये मोठे फटके मारण्याची, आपल्या टीमसाठी धावांचा वेग वाढवण्याची. गोलंदाज तयार. नवनाथ राईट अमोर द विकेट. बॅकफुटवरती गेले होते यावेळेस मात्र विकेट कीपर बीट आणि शॉट फाईन लेगचा खेळाडू देखील बेट. चेंडू लॉंग स्टॉप, सीमा रेखा बाहेर, लेग बाईचा इशारा, चौकार. धन दौलत सुखात ठेवलाय लाडक्या भक्ताला, धन दौलत सुखात ठेवलाय लाडक्या भक्ताला. कापसिद्धी देव पावलाय पंढरी दादा. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू डीजे. चला टीम कारिवली संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. शिवशक्ती मोरबी संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. साई कैवल्य 11 कारिवली संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. ओव्हर द विकेट. चांगला चेंडू गुडलेतवरती पडल्यानंतर थोडासा वेगानं आतमध्ये आला, बॉडीवरती ब्रश झाला. लेग बाईटचा पुन्हा एकदा इशारा. धावसंख्या 1 पुढे सरकेल स्कोरबोर्डवरती. 34 34 धावा धावफलकावरती. चौथं षटक मार्गस्थ असताना करेश मात्रे स्ट्रायकिंगवरती असतील. 18 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. मोठी फटकेबाजी देखील झाली आहे, परंतु क्षमता गुणवत्ता फार या खेळाडूमध्ये अजूनही मोठी फटके मारण्याची. टीम कारिवली संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी जॉईन लगेच. नवनाथ पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट न पुढचा बॉल. स्ट्राईक केला फलंदाज करेश. ऑन साईडला लॉफ केलाय. मी म्हटलं होतं क्षमता गुणवत्ता फार या खेळाडूमध्ये आणि पाठवलाय बॉलला स्वर्गीय कैलास मस्कर कक्षाच्या बाहेर. षटकार. थोडासा ओव्हर पिच बॉल आणि त्याला फक्त या ठिकाणी ताकद जास्त लावली नव्हती फटक्यावरती. टायमिंग प्रॉपरली पाहायला मिळाला आणि 6 धावा एकवटल्यात करेश मात्रेनं. धावसंख्या पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. वैयक्तिक धावसंख्या करेश मात्रे पोहोचलेत 9 चेंडूमध्ये 24 या धावसंख्येवरती. एकमात्र जो खेळाडू करेश मात्रे त्याने इम्प्रेस केलंय या सामन्यामध्ये. सामना सध्या तरी आपण पाहायला गेलं तर एका बाजूला करेश मात्रे विपक्ष भावाले बी यांच्यामध्ये रंगतोय, कारण की येणारे फलंदाज क्रीजवरती टिकत नाही आहेत. विकेट देखील पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला चौकार षटकार देखील येत आहेत करेश मात्रेच्या बॅटमधनं. ओव्हर द विकेट. अजून एक चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. लेग ग्लान्स केला आणि चेंडूला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेखा बाहेर. करेश मात्रेला थांबवणं फार कठीण. चौकार.
तुमच्या बाहेर निघाले फटका खेळण्यासाठी आणि नक्कीच हा चौकार एकवटलाय. धावसंख्या चौकारानं आता वेगानं पुढे सरकली आहे. 44-44 धावा. मी अगोदरच म्हटलं महेश की करेशवरती फार जिम्मेदारी या षटकामध्ये मोठे फटके मारण्याची आणि जवळजवळ ती जिम्मेदारी उचलली आहे या ओव्हरमध्ये. करेश म्हात्रेनं इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय आपल्या बॅटिंगमध्ये. धावसंख्येला वेग देतोय. 44-44 नवनाथचं षटक थोडंसं मागणं ठरत आहे सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना. लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्ट्रोक झेल फार महत्वाचा, परंतु खेळाडू पोहोचू शकत नाहीयेत. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण, तिसरीचा प्रयत्न होतो आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. 47 धावा धावफलकावरती. मी म्हटलं होतं फायटिंग टोटल स्कोर पर्यंत पोहोचावं लागेल आणि जवळजवळ आता फायटिंग टोटल स्कोरच्या वाटचालीमध्ये पाहायला मिळतोय संघ दक्षता 11 भादवड संघ. संतोष भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहतोय दक्षता 11 भादवड आणि एका बाजूला प्रतीक मानेरकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ भावाले बी. बिग फाईट मॅच स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आज तुम्हाला मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. स्ट्राईकला फलंदाज सागर ऑन स्ट्राईक. ऑन साइडला पूल केलाय, फटका छान आहे, उंची जास्त, लांबी देखील मोठी. एका बाजूला करेश मात्रे तर दुसऱ्या बाजूला सागर देखील दाखवून देतो. दमखम ठोकलाय षटकार. ओव्हरची होती समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम दक्षता 11 भादवड संघ पोहोचली आहे 53-53 या आकड्यावरती. डीजे तालुक्यात पोरांचा क्रिकेट आहे हा जीव की प्राण. नाव गाजतंय या चषकाचा, चषक जिल्ह्याची आहे शान. आमचा श्रीराम मस्कर स्मृती चषक पाले गावाची आहे शान. आमचा श्रीराम मस्कर स्मृती चषक पाले गावाची आहे शान. थँक्यू सो मच. त्या बात एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते. मच्छिंद्र पाटील सर आणि योगेशजी मडवी सर आपल्याला पाहायला मिळतील. या नक्कीच आपण पाहिले गेले तर स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. जबरदस्त समालोचक आपण पाहिले गेले तर मराठी, हिंदी आणि इंग्लिश चे नक्कीच आमचे समालोचक मच्छिंद्र पाटील सर आणि दुसऱ्या बाजूला हिंदी आणि मराठीचे अप्रतिम समालोचक योगेशजी मडवी सर यांचा आवाज देखील आपण ऐकणार आहोत या स्पर्धेमध्ये. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 53-53. करिश मात्रे वैयक्तिक धावसंख्या 11 चेंडूचा सामना करत 31 या धावसंख्येवरती आणि आता सागर देखील षटका डोकल्या वैयक्तिक तो 7 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. चला टॉससाठी जॉईन कारिवली टीमचे कॅप्टन चला अंतिम षटक स्लो ओव्हरचं षटक. विकेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज. स्ट्राईकला फलंदाज करिश मात्रे. विकेश येतोय, विकेश मुकादम गोलंदाजी मार्कवरती. डेट ओव्हरचे षटक. पहिला बॉल, पहिला चेंडू लॉफ केलाय. स्वागत केलंय गोलंदाज विकेश. स्वैग से करेंगे सबका स्वागत चेरन. अगोदरच म्हटलं होतं की खासियत या खेळाडूची नेहमीच मोठी फटकेबाजी त्याच्या बॅटमन आम्ही पाहिली आहे. एक परती झुंजत येतोय सलामीला आला आणि सलामीवीर म्हणून त्यांना जी जिम्मेदारी उचलली आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता 37 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. 12 चेंडूचा सामना त्यानं फक्त केलाय. टीमची धावसंख्या 59 धावा धावफलकावरती. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा विकेट तयार ओव्हर द विकेट. अजून एक तडाखा ऑन साइडला उडवलाय. खेळाडू उपस्थित. झेलची संधी निर्माण झाली आहे. झेल होतोय ड्रॉप आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा देखील प्रयत्न होतो. तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल आणि 3 धावेवरती समाधान मानावा लागेल. धावसंख्या येस सर भीमर साठी रिव्ह्यू घेतला गेला. बॅट्समॅन रिव्ह्यू. चला तिसरे पंच या रतन मानेरकर आपण चेक करूया. पुन्हा एकदा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय कारण की मागचा रिव्ह्यू हा सक्सेसफुल होता. त्यामुळे या ठिकाणी रिव्ह्यू पुन्हा एकदा मिळेल टीम भादवड संघाला.
कारण प्रत्येक चेंडू फार महत्त्वाचा आहे दोन्ही संघासाठी आणि किक धाव देखील फार महत्त्वाची आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी भीमरसाठी रिव्ह्यू घेतला गेला. टीम भादबड संघाच्या माध्यमातून आणि टेक्निकल टीम जॉईंट आहे आमच्यासोबत. ओमसाई MTC TV स्क्रीनवरती चेक केले जात आहे. कंट्रोल रूममध्ये जॉईंट आहेत आमचे तिसरे पंच रतन मानेरकर. तर नो बॉल, येस नो बॉल असेल आणि भीमर पुन्हा एकदा चेंडू असेल. नो बॉलचा इशारा आणि ॲक्शन रिप्ले पाहू शकता TV स्क्रीनमध्ये आपण. यस यस रतन मानेरकर, कारण व्हेरी गुड डिसिजन. जाग्यावरती उभे होते फलंदाज, पुढे देखील नव्हते, जाग्यावरती एक्झॅक्ट उभे होते आणि चेंडू कंबरेच्या वर होता. हे देखील पाहिलं पंचांनी. नो बॉल. फ्री हिटचा हा चेंडू असेल. एकूण धावा 4 असतील. धावसंख्या 63. पुल केलाय, पुल अँड पॉवरफुल. एका बाजूला करेश मात्रे तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती दमकम दाखवते पुन्हा एकदा सागर ऑन फायर. या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा. चषक ठेवलंय पाले गावाला, आयोजन केलंय पाले गावाला, असा श्रीराम मस्कर चषक थँक्यू सो मच. धावसंख्या फ्लाय झाली 69. 69 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. दक्षता 11 भादबड. लगातार आक्रमण पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. टीम भादबड संघाच्या खेळाडूंकडनं करेश मात्रांनी सागरच्या माध्यमातून अजून 2 षटकार ठोकले तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. संतोष भोईर टीमचे ऑनर आहेत. त्यावेळेचा चेंडू चांगला पडल्यानंतर थोडासा डीप राहतो आणि एक धाव इथे मिळेल. पंच बॅटकट असेल की यस बॅटकट. धावसंख्या 70 धावा स्कोरबोर्डवरती उच्चांक गाठल्या स्पर्धेमधील. आपण पाहिले गेलं तर टीम दक्षता 11 भादबड संघानं 70 धावा बनवल्या गेल्या. कालच्या दिवसामध्ये 69 धावा बनल्या गेल्या होत्या आणि 82 धावा देखील आपण पाहिल्या. आजच्या दिवसामध्ये उच्चांक गाठलाय पहिल्या मॅच मध्ये. लॉब केलाय, करेश मात्रेला थांबवणं फार कठीण. करेश मात्रे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. षटकार. एक षटकार डोकला तर संतोष भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल फलंदाजासाठी आणि टीमची टोटल 76. 76 धावा स्कोरबोर्डवरती. सागर बेस कमी करू नको प्लीज सागर. धावसंख्या 76. 76 धावा स्कोरबोर्डवरती. करेश मात्रेची व्यक्तिगत धावसंख्या 14 चेंडू आणि 46 धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय आणि आजच्या दिवसामधील अर्धशतक पाहायला मिळेल का ते करेश मात्रेच्या बॅटमधनं. बुलेट बाईक देखील आपण पाहतात मॅन ऑफ द सिरीज साठी. समोर खेळले बॅक टू द बॉलर आणि यावेळेस मात्र रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. स्पर्धेमध्ये अद्याप अर्धशतक लागले गेले नाहीये परंतु आज मात्र अंतिम दिवसामध्ये करेश मात्रे अर्धशतक ठोकेल का. एका षटकारासाठी 500 रुपये देखील असतील आणि अर्धशतकासाठी 4 धाब्याने दूर आहे खेळाडू करेश मात्रे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, फेकी आली आहे आणि अंतिम बॉलवरती करेश मात्रे होतील बाद. ओव्हरची होती समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीम दक्षता 11 भादबड संघ पोहोचलाय 77. 77 आकड्यामध्ये थर्ड अंपायर घेतला गेलाय. रनआउट साठी बघा चेक केले जाईल. चला फलंदाज बाद आहे, थर्ड अंपायर नाहीये आणि 77 धाबा स्कोरबोर्डवरती बनल्या गेल्या. आपण पाहतो 78 धाब्याचं भलं मोठं लक्ष असेल प्रत्येक 11 भावाले 20 संघासमोर. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू. चला लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील योगेश मडवी सर. जा आपण तिथे टॉस करायचा आहे. टीम शिवशक्ती मुरबी आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल साई कैवल्य 11 कालिवली संघ.
साई कैवल टीमचे पॅकर्स देखील उपस्थित होतात. रमेश वारंगे आणि त्याचबरोबर राजेंद्र मानेरकर, विश्वास कोंगेरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे ज्ञानदेव दादा वारंगे यांचे देखील आगमन झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि दुसऱ्या बाजूला टीम बांधवट संघाचे पुरस्कृत संतोष भोईर आणि भावेश पाटारे. हो टू यू टॉस बॉक्स. थँक्यू सोनू. तर या आपण टॉस कार्ड बनणार दुसरा सामना आपण पाहणार मोठ्या गटामध्ये. आमच्या डाव्या बाजूला मुरबी संघ वेलकम आणि कारिवली संघ, भिवंडीतला संघ आणि खारघर परिसर संघ. ज्ञानेश्वर मस्कर साहेबांना विनंती करेन की आपण यावाने आपल्या शुभाचे टॉस करावा. असं बरं इकडे माईक तिकडे कॅमेरा इकडे. द मॅच विल बी 5 overs. येस इकडे उभे राहा. असं इकडे हेड टेल लाऊडली कॉल करायचं थोडं असं बाबू तो असं कॅमेरा. हेड इज कॉल अँड इट्स टेल. तर मान्यवर विनंती आपण सांगण्यापणे बाबा कारिवली संघ प्रथम टॉस जिंकलाय, निर्णय अपेक्षित असणार आहे आम्हाला. क्षेत्ररक्षण करणार आम्ही फिल्डिंग. सर्व संघ जो आम्ही नेहमी पाहतो मोठमोठ्या संघ गटामध्ये तो संघ पूर्ण पाहायला मिळेल की काही खेळाडू अनुपस्थित. आमचे 1-2 खेळाडू येत आहेत. आता टायमावर आले तर पूर्ण संघ राहील, नाही तर मग तोच जे आले त्यांच्यासोबत खेळायला लागेल. मुरबी संघामध्ये आपण पाहिलं की संख्येचे 2 षटकं आहेत. ओमकार आहे, विकी आहे. तुम्हाला संघ माहितीच आहे. एक चांगला सामना फाईट पाहायला मिळेल आम्हाला या स्पर्धेमध्ये. मुरबी हा संघ भिवंडीत नेहमी खेळायला येतो, पण आमची त्यांची पहिल्यांदाच लढत असेल. वन क्विक क्वेश्चन. भरपूर स्पर्धा तुम्ही पाहिल्या असतील, मात्र ग्रामीणची अशी पहिली स्पर्धा आहे. 7 वर्षामध्ये स्पर्धेला अभूतपूर्व यश मिळालं. यावर्षी 8व्या वर्षामध्ये पदार्पण करते आणि बुलेट जिची किंमत 2.5 लाख आहे. जर आयोजकांनी ठरवलं तर 1.5 लाखामध्ये टाटा नॅनोकार आणू शकतात, 4 व्हीलर आणू शकतात, मात्र नाही. बुलेट स्पर्धा या स्पर्धेचं नामांकन आहे. कशी वाटली तुला ही संकल्पना? सर टुर्नामेंट मी बुलेट ही सिरीज पहिली वेळेस बघतोय ग्रामीण टुर्नामेंटमध्ये, आणि आम्हाला खेळण्याचा चान्स दिला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो. All the best. All the best. News Farm Center, Karivali Sangha on the toss, elected field first. So please don't go anywhere. Join with us and enjoy with the grand final day. Thank you so much. Over out to commentary box. Thank you so much. थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू सो मच सोनू बांगर्या. मृत्तिकेचे पवित्र तब राखिले, स्वराज्य स्वप्न तब साकारिले, गरजोनिया केलासी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझं त्रिबार मानाचा मुजरा. छत्रपती शिवरायांना त्रिबार मानाचा मुजरा अर्पण करून उपस्थित आमचे मान्यवर सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. व्यासपीठ आज अगदी गजबजून भरलंय, कारण आज सुपर संडे, सुपर धमाका आणि मेगा फेस्टिवल. पुन्हा एकदा सर्व तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं हार्दिक स्वागत. आणि यूट्यूबच्या माध्यमातून आमचे लाडके प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत, अर्थात ओम साई MTCच्या माध्यमातून आमचे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज स्पर्धेतला अंतिम दिवस मेगा फेस्टिवलला, मेगा फिनाले, सुपर संडे, सुपर धमाका प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आज क्रिकेटचं तुम्हाला एक चांगलं युद्ध पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये, कारण टॉपचे 8 संघ आज या मैदानावरती उतरतील. त्याच्यातनं पहिलाच लढत मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक 11 बाबाले बी आणि त्याला फाईट करतोय दक्षता 11 भातबड. अशी बिग फाईट लढत भातबड संघानं प्रथम बॅटिंग केली, 77 धाबा ठोकल्यात. 78 धाबेचं मोठं आव्हान टीम भाबाले संघासमोर उभं केलंय. दोन्ही संघ तुल्यबल ताकदवर आहेत, त्यामुळे लढत देखील चांगली होईल. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज प्रेक्षकांना स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट आणि क्वालिटी लेवलचं क्रिकेट पाहायला मिळेल. सलामी जोडी ॲज ओपनर सूरज केने आणि त्याच्या सोबतीनं वेदांत गुलवी हे 2 विस्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत भाबले टीम कडून. तर बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन येतोय हरेश. गेम स्टार्ट, लेट्स प्ले. दोन्ही संघाला शुभेच्छा. पहिला चेंडू सूरज केने नाव आहे आणि त्याच्या बॅट मधून येतोय पहिला आक्रमक स्ट्रोक, अर्थात बॉल एक्स्ट्रा का बसी मारे का बाहेर चौकार. सिटी मंडल पाले गावाच्या ग्राउंड वरी, कापरी सिटी मंडल पाले गावाच्या ग्राउंड वरी.
यंदाच्या सीझन मध्ये पहिलीच बाईक त्यानं पटकावली. नागझरी स्पर्धेमध्ये अर्थात MKK ट्रॉफी या संघाने गाजवली, चॅम्पियनशिप पटकावलं आणि सूरज केनेला बाईक मिळाली. आणि नक्की त्यानंतर आक्रमक खेळ या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तो सूरज केने पुन्हा एकदा आपल्या नावाची दहशत निर्माण करतोय. पहिला बॉल त्यानं ठोकलाय चौकार. पुन्हा एकदा बॅक साईडला बॉलला पाठवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मध्ये धन 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 करत बॉल सीमारेषा बाहेर. सूरज केनेच्या बॅटमधून दुसरा चौकार. तालुक्यात पोरांचा क्रिकेट आहे हा जीव की प्राण. नाव गाजतंय या चषकाचा, चषक जिल्ह्याची आहे शान. 78 धाबेचं मोठं आव्हान मैदानावरती. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. मैदानावरती हे सांगत असताना सूरज केने, एक सूरज तुम्ही आकाशामध्ये बघता संपूर्ण जगाला लख प्रकाश देतो. आणि दुसरा सूरज मैदानाच्या आतमध्ये भावाली टीमचा 2 बॉल 2 चौका त्याने टोकलेत. टार्गेट जरी मोठं असलं तरी मी युद्ध करेल हे सांगत असताना 2 चौका त्यानं मैदानावरती टोकलेत. दमदार स्वरूपात भावाली बी संघाची 2 चेंडू 2 चौकार. चांगला चेंडू पॅडवरती होता. अपील स्ट्रॉंग, अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. आणि इकडे धाबसंख्या आपण पाहिली तर 2 चेंडूवरती 2 चौका ठोकल्यानंतर तिसरा चेंडू बीट झाले. अर्थात इथे 8 धाबा स्कोरबोर्डवरती लागले आहेत. पहिलं षटक फेकत असताना आतापर्यंत 8 धाबा. 78 धाबेचं मोठं आव्हान मैदानावरती आहे आणि त्याला फाटला करताना दमदार सुरुवात. पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय या बी स्क्वेअर लेग रीजन मध्ये सीमारेषा बाहेर. सूरज केने ठोकतोय अजून एक ब्रँडेड स्ट्रोक चौकार. असं का शांत ठेवू शकत नाही, एक विस्फोटक खेळाडू आहे म्हणून नेहमी सातत्याने या खेळाडूनं संघर्ष केलाय. 3 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहतोय. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये बॉलला फेकलाय, परंतु इथे बॉल ऑन साइड मध्ये वाईडिश लॉंग ऑनला. दुसरी धाव मागत पडेल का? थोडस लेट आलाय थ्रो. कदाचित थ्रो जर डायरेक्ट ऑन द स्टंप विकेट किपरच्या हातामध्ये गेला असता तर कदाचित इथे महत्वाची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर जाऊ शकली असती. सूरज केनेची विकेट दोन्ही संघासाठी फार महत्वाची आहे, कारण टीम बघा रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता किती लेट झालाय. खरं तर दोन्ही संघासाठी सूरज केनेची विकेट महत्वाची आहे, कारण टीम भाबाले बी सूरज केने टिकला तर सामना सहज जिंकतील आणि दुसरीकडे सूरज केनेला आउट केलं तर सामन्यामध्ये ताकद निर्माण होईल. हे नक्कीच भादवड संघाला माहिती आहे. एकमेकाविरुद्ध अनेक वेळा खेळतात, त्यामुळे आज ही लढत देखील तेवढी चांगली पाहायला मिळेल. हरेश पुन्हा एकदा या बी लो फुलटॉसचा चेंडू पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मध्ये. या ओव्हर मध्ये 4था चौकार टोकलाय सूरज केनेनं. काय दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये सूरजनं दाखवलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तोडफोड बॅटिंग. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. 18 धाबा पहिल्या ओव्हर मध्ये. डीजे क्या बात आहे. सकाळी सकाळी जय श्रीराम नारा डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळते. खरं तर आज स्पर्धेतला अंतिम दिवस, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानावरती होणार आणि आज शेवटच्या अंतिम दिवसामध्ये मान्यवर देखील भरपूर संख्येने येतील. खरं तर ज्यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा, सन्माननीय नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे साहेबांची रॉयल एंट्री तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. त्यानंतर आमचे समीरदादा देसाई यांचं स्वप्न आणि नक्कीच सातत्य टिकवलंय, कारण स्पर्धा कोणीही ठेवतं त्या स्पर्धेचं सातत्य टिकवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि समीर देसाई आणि त्यानंतर त्यांची टीम खरं तर सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे. सगळ्यांचं आम्ही कौतुक करू, कारण 5व्या पर्वामध्ये ही बाईक पाहायला मिळते. एकूण 8वं पर्व तुम्ही स्पर्धेमध्ये पाहताय आणि आज या स्पर्धेतला अंतिम दिवस आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाज करेशवती आक्रमण चढवलं, परंतु क्षेत्ररक्षक आहे. वेल जज वेल कॅच. पहिला धक्का
वेदांत बॅक टू द डगआउट आणि ते पहिला धक्का लागतोय बाबाले बी संघाला. माध्यमातून जय श्रीराम नारा नंतर आता छत्रपती शिवरायांचं संगीत तो क्षण त्यांना आठवण करून दिला. अफजल खानाचं आतडं बाहेर काढलं. तो क्षणाची आठवण करून देणारं संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकलं. हरे रंग का सपना लेकर आया था अफजल इस माती में, हरे रंग का सपना लेकर आया था अफजल इस माती में, छत्रपती ने घुसा दिया था भगवा उसकी छाती में. काय सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून सकाळी सकाळी प्रेक्षकांना ऐकवली जात आहेत. त्यांचं देखील कौतुक करूया. डीजे सागर ओम साई साऊंड सिस्टम सागर पडवल त्यांचं देखील कौतुक झालं पाहिजे. ओम साई MTC यांचं देखील कौतुक झालं पाहिजे. क्लॅरिटी विथ क्वालिटी काय सुंदर त्यांचं टेलिकास्ट तुम्ही पाहत आहेत. त्यातनं आमचे रोशन पराड आणि संपूर्ण त्यांची टेक्निकल टीम, त्यांचे कॅमेरामॅन रंगा बिल्ला सगळ्यांचं आपण स्वागत करूया. बॉल चांगला पहिला बॉलवरती विकेट मिळाली. त्यानंतर इकडे एक सिंगल घेतली, स्ट्राईकला रोटेट केलं. फार महत्वाचं होतं कारण एकीकडे सूरज केने आक्रमक झालाय, त्याला स्ट्राईकला देणं फार गरजेचं आहे कारण टार्गेट देखील भरपूर मोठं आहे. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार चाहे जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, उम्मीद पर दुनिया कायम. आज स्वतःवरती विश्वास असलं की नक्कीच सर्व काही साध्य होतं हे दाखवून दिलंय या ठिकाणी सूरज केनेनं. 3-4 चौका त्यानं आतापर्यंत दाखवल्यात. पुन्हा एकदा तो तयार आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला डीप मिड विकेट मध्ये बॉलला पाठवलाय सीमारेखा बाहेर. अजून एक स्टँडर्ड फटका, 4 रन. नक्कीच आपण पाहतोय काय दमदार संगीत येत आहे. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. सूरज केने सांगतोय 5वा चौकार. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. काय क्लास आहे त्याच्याकडे. चौपेर फटकेबाजी सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि आतापर्यंत 5 चौका त्यांनी दाखवलेत. यावेळेस देखील कव्हर मध्ये बॉल फिल्डर त्या ठिकाणी आहे. एक सिंगल मिळाली, डबलसाठी धावतायत परंतु नकार दिलाय स्ट्रायकर बॅट्समन. नवीन बॅट्समन तुम्ही पाहिलात योगेशला. योगेश एक आक्रमक खेळाडू आहे, सातत्य त्या खेळाडूने देखील चांगलं टिकवलंय. परंतु आज संघाला 78 धाबेचं मोठं आव्हान असताना धाबसंख्या तुम्ही पाहिली 24 होती. दोन्ही संघ तुल्यबल ताकदवर पॉवर प्ले मध्ये भरपूर फायदा घेतला. सूरज केनेनं 5 चौका दाखवलेत. अद्याप आपण पाहिलं तर तो खेळतोय 23 वती. त्यानंतर योगेश खेळतोय सिंगल वती. चांगला चेंडू पॅडवरती होता. अपील सॉंग, अपिलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि याच बरोबर आपण पाहिलं की डॉट चेंडूची समाप्ती झाली. कापरी सिद्धी पाले मंडल आयोजित ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर कापरी सिद्धी देवाच्या नामानं सातत्याने या गावामध्ये अनेक उत्साह साजरे केले जात आहेत. क्रीडा स्पर्धा असो किंवा कुठलीच, परंतु सर्वप्रथम पूजलं जात आहे कापरी सिद्धी देवाला आणि खरं तर ती स्पर्धा आपण पाहतोय. बॉल चांगला पाठवलाय ऑन साइड मध्ये. बॉल फिल्डरच्या डोक्यावरनं सीमारेखा बाहेर आलाय. शेवटच्या अंतिम चेंडूला प्रहार करत षटकार. एक गडी बाद. काय जबरदस्त संगीत डीजे लगातार आपल्याला ऐकवते. श्रीराम प्रभूंचं संगीत तुम्ही ऐकलं. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारं संगीत ऐकलं आणि आता संगीत आनंद दिघे साहेबांचं ऐकलं. खरं तर धर्मासाठी ज्यांनी आपला देह चंदनासारखा झिजवला अर्थात धर्मवीर आनंद दिघे साहेब. मोजू कशी उंची कर्तृत्वाची, तुम्हीच शिकवली साहेब व्याख्या माणसातल्या माणुसकीची. मानवतेचे पुजारी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हे
आनंद देणारे संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकलंय. 2 षटकं समाप्त झाली. 15.00 ची सरासरी गाठताना धाबा झालेत ते 30. अर्थात इथे गाठायचे 78 धाबा, परंतु आता येणारे 3 षटक 48 16.00 ची सरासरी मैदानावरती गाठायची आहे. आणि आतापर्यंत फक्त 15 ची सरासरी गाठत 30 धाबा एकवटल्यात. सामना कट टू कट असणार, सामना फायटिंग असणार. सामन्यामध्ये तुम्हाला नक्कीच चढाओढ पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ एका परिसरातले, त्यामुळे लढत देखील चांगली होणार. चांगला चेंडू पाठलाग केला, कबरमध्ये काढू आहे. एक सिंगल घेत स्ट्राईकला रोटेट केलं आणि सिंगल टीमची टोटल सध्या पुढे चालली आहे. 31 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 31 धावा. यानंतरची लढत तुम्ही पाहणार, बिग फाईट होणार. एका बाजूला शिवशक्ती मोरबी आणि दुसऱ्या बाजूला साई कैवल्य 11 कारिवली संघ. यस, या ठिकाणी आपण पाहतो हे संघ खरं तर आज या गावातले दोन्ही पुरस्कर्ते आहेत. एका बाजूला शिवशक्ती म्हटलं की सुखदेव दादा मडवी आणि साई कैवल्य म्हटलं की आमचे सर्व संपूर्ण ग्रुप जो आता या ठिकाणी उपस्थित झालाय. आमचे रिक्षावाले बंधू, नक्कीच त्यांचं कौतुक करूया. योगेशसाठीचा चेंडू चांगला होता, बीट झाले. जेवढे चेंडू डॉट येतील तेवढा दबाव वाढेल आणि जेवढे डॉट चेंडू परंतु प्रेशर वाढेल. या ठिकाणी बाबले टीम होती. दुसरीकडे मजबूत स्थिती प्राप्त करतायत भातबड संघ, ज्या आज वाईल्ड कार्ड एंट्रीनं मैदानावरती आल्यात, त्यांचं देखील कौतुक करायला पाहिजे. स्विच करण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे काय झालंय, बॉल स्टंपला बॅट लागली आहे. हिट विकेट, आणि हिट विकेटच्या माध्यमातून हा दुसरा धक्का. बॅट्समन योगेश बॅक टू द डगआउट. तालुक्यात पोरांचा क्रिकेट आहे हा जीव की प्राण. नाव गाजतंय या चषकाचा, चषक जिल्ह्याची आहे शान. आमचा श्रीराम मस्कर स्मृती चषक पाले गावाची आहे शान. आमचा श्रीराम मस्कर स्मृती चषक पाले गावाची आहे शान. काय सुंदर लढत पाहायला मिळते. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. काय पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं की दमदार खेळ राहिला. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धाबा आल्या, सेकंड ओव्हरमध्ये 12 रन्स आल्या. कमबॅक झालं खरं तर गोलंदाज करिश मात्रेचं. त्यानंतर षटक क्रमांक 3 तुषार देखील चांगलं षटक फेकतो. 3 चेंडू, फक्त 1 धाव आणि 1 विकेट. त्यानंतर येतो इनॅट क्रमांक 4, चौथ्या क्रमांकावरती बॅट्समन मैदानाच्या मध्ये सुजित जाधव आलाय. एक आक्रमक खेळाडू, मधल्या फळीतील विस्फोटक खेळाडू म्हणून त्याचा परिचय आहे, परंतु कशा प्रकारे खेळवणार. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाल्यानंतर भातबड संघाने दमदार खेळ केला. करेजची बॅटिंग तुम्ही पाहिली. चांगला चेंडू समोर खेळतात. ऑन साईडला फिल्डर आहे, त्या ठिकाणी एक सिंगल तर घेतली. डबलसाठी धावतात आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावेने टीम पोहोचलाय 33 या धावसंख्येवरती. बघा, भातबड संघाचं कौतुक यासाठी की वयोवती ते उपस्थित राहिले, कारण त्यांचा आज संघ नव्हता, परंतु वाईल्ड कार्ड एंट्रीने ते आलेत. आम्ही एकच कॉल केला आणि एका कॉलवरती करेशनं नक्कीच इथे एंट्री फिक्स केली. त्यांचं देखील कौतुक करूया. त्यानंतर आज वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये कारिवली संघ देखील, त्यांचंही आपण कौतुक करूया. त्यानंतर MS11 संघ देखील वाईल्ड कार्ड एंट्रीनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. भरपूर चांगल्या लढती होतील, प्रेक्षकांची मन जिंकणारे. बॉल चांगला पाठवलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या डोक्यावरनं बॉल हवाई सफर करतोय. सीमारेषा बाहेर षटकार. जबरदस्त मॅच आहे. कधी सामना टीम भातबड संघाच्या बाजूने मजबूत होते, तर कधी सामना टीम भाबाले बी संघाच्या बाजूने मजबूत होत आहे. मच्छिंद्र पाटील सर म्हणतात ना की हार और जीत हमारी सोच पर निर्भर है. अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत. त्यामुळे दोन्ही संघाला विचार करावा लागेल मॅच मध्ये. चांगला चेंडू, लो फुल टॉस होता. नॉस्ट्राइक एंड कडे सुरेश केने डोक्याला हात लावला, कारण एवढा सुंदर चेंडू होता तो त्याला बॅटवरती कलेक्ट करता आला नाही. आणि त्याच्यानंतर पाहिलं इकडे तुम्ही नक्कीच बॅट्समन सुरेशला पाहतात, त्याने लगेच डोक्यावरती हात लावला. एवढा सुंदर चेंडू होता बघा. तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. सूरजला देखील माहिती होतं की या बॉलवरती मोठ्या धाबा येणं गरजेचं होतं, कारण इथे 13 ची सरासरी गाठत असताना 3 षटकामध्ये 2 गडी बाद 39 धाबा स्कोर बोलती. बॅटिंग करत असताना भाबाले बी प्रत्येक 11 भाबाले बी संघाच्या पाहायला मिळत आहेत. आता तेवढ्याच धाबा पाहिजेत, परंतु षटकं राहिलेत 2. 3 षटकामध्ये 39 झाल्या, 2 षटकामध्ये 39 पाहिजेत. 12 चेंडू 39 धाबा. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. टीम भाबाले विरुद्ध तुम्ही भातबड ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहताय.
षटक क्रमांक 4 निर्णायक षटक असेल आणि हा निर्णायक षटक कोण फेकेल तर गोलंदाज करेश म्हात्रे आलाय. करेश म्हात्रेच्या बॅटमधून तुम्ही विस्फोटक इनिंग पाहिली. 47 धाबा त्यानं केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना देखील बघा त्यानं 12 धाबा 1 विकेट घेतला आणि आता निर्णायक षटक फेकतोय. या मॅचचा टर्निंग पॉइंट असणार आहे. खरं तर मॅच कोणत्या बाजूने मजबूत होईल यासाठी ही लढत बघतोय आणि त्यासाठी हे षटक फेकलं जात आहे. करेश म्हात्रेच्या दुसरं स्पेल असेल करिश म्हात्रेचा. खरे तर पहिल्या स्पेलमध्ये दमदार खेळ राहिला आणि ही दुसरं षटक फेकत असताना करिश म्हात्रे लो फुल टॉस. पुन्हा एकदा बघा करिशकडे किती अनुभव आहे. मी किती वर्ष क्रिकेट खेळलोय त्यापेक्षा माझा अनुभव किती आहे आणि इकडे काय घडलंय. सूरजचं विकेट त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे परंतु फेकलेला थ्रो थोडासा वाईट झाला आणि त्यानंतर मिळाल्या 2 धावा. 41 धावा धावपळकावरती गरज आहे 37 धावेची. येणारे बॉल शिल्लक राहिलेत. आपण पाहतो या ठिकाणी फक्त 10 चेंडू. बॉल चांगला पाठवलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरनं. हवाई सफर सूरज केण्याच्या बॅटमधून षटकार. अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये सूरज केने वन साइड लढतोय. मैदानाच्या आतमध्ये धावा झाल्या धावपळकावरती 47. 9 चेंडू मध्ये आता गरज आहे 31 धावेची. पकड़ कितनी भी कस लो ये फिसलता जरूर है. ये वक्त है जनाब बदलता जरूर है. वेळ बदलली आहे. येणारे बॉल राहिलेत 9 आणि आता गरज आहे ती 31 धावेची. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. बॉलला पाठवलाय सरळ कैलास मस्कर स्टँडच्या वरन सीमारेषा बाहेर. ब्रँडेड षटकार. मागच्या 2 बॉल या 2 षटकारांच्या अगोदर आपण पाहिलं की या ठिकाणी आपण पाहिलं बॅट्समन सूरजला रनआउटची चान्स होती आणि ती सोडली आणि त्याचा परिणाम काय भोगत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 2 मोठे षटकार आलेत. एक षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज. प्रत्येक 11 संघाचे मॉनर प्रत्येक मानेरकर यांच्याकडून आहे. प्रत्येक षटकाराला 508 चेंडू आणि आता गरज आहे 25 धावेची. अद्याप वेळ गेली नाहीये. 1-2 चेंडू डॉट आले किंवा विकेट आली तर नक्कीच भातभट संघ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मजबूत स्थिती प्राप्त करेल. परंतु दुसरीकडे बॅट्समन सूरज आहे. चांगला चेंडू फटका देखील चांगला एक सिंगल मिळाली. आता समीकरण बदललंय. येणारे चेंडू राहिले तर 7 आणि गरज आहे 24 धावेची. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में. लढणे वालों के कदमों में जान होता है. लढावं लागेल कारण लढलात तर जिंकाल. तर दरम्यान व्यासपीठावरती तुम्ही पाहतात आमचे स्पर्धेचे लाडके आयोजक 8 वर्ष सातत्य कसं टिकवलंय. खरं तर त्यांचं आपण स्वागत करूया. समीर दादा देसाई. समीर दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर त्यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी भव्य दिव्य स्पर्धा. शांत आणि संयमी माणूस. खरं तर समीर दादा नक्की तुम्हाला पाहायला मिळतोय आज या ठिकाणी उपस्थित झालाय. खरं तर त्यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. समीर दादांचं कौतुक करायला पाहिजे. बघा स्क्रीनवरती दाखवलं जाते शांत आणि संयमी माणूस. मित्रांनो कधीही माणसानं शांत आणि संयमानं राहिलं पाहिजे. अनेक वेळा आपण पाहिले समीर दादांना कधी शांततेने राहताना आपण नेहमीच पाहिलं. परंतु पाणी घेऊन जा प्लीज. सहकार्य करा. 12 खेळू आपण पाणी घेऊन जा. किसी की दम पर उछलने वाले किसी की दम पर उछलने वाले सिक्के नहीं हम खुद की दम पर चलने वाले के. बघा समीर दादांना आपण पाहतोय मैदानाच्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते. मित्र हे लाडकेच या स्पर्धेचे आयोजक आहेत. त्यांनीच ही संकल्पना आणली. बाईक ऐवजी त्यांनी बुलेट. कारण समीर दादा महाराष्ट्रामध्ये नवीन संपूर्ण देशभरामध्ये टेनिस बॉलच्या अनेक स्पर्धा होतात परंतु पहिली बुलेट ठेवण्याचं मान हे समीर दादा देसाईला मिळालंय आणि सातत्य देखील टिकवलंय. बरेच सारे स्पर्धेमध्ये 1-2 वर्ष मोठे 4 व्हीलर ठेवतात किंवा मोठी बाईक ठेवतात परंतु तसं नाहीये. समीर दादांनी सांगितलं सातत्य आम्ही टिकवणार. 5वं वर्ष सलग बुलेट आपल्याला पाहायला मिळते. फक्त एंट्री फी 12,000 रुपये.
आता सध्या आपण लाखाच्या स्पर्धा पाहिल्या, काही ठिकाणी लाख रुपयाच्या स्पर्धेला 13,000 रुपये एंट्री असते, जवळजवळ प्रत्येक दिवशी 10 संघ असतात, परंतु या स्पर्धेमध्ये मित्र फक्त 8 संघ आहेत प्रत्येक दिवशी आणि एंट्री फी फक्त 12,000 रुपये. आम्ही कमवण्यासाठी नव्हे तर आम्ही आमच्या नावासाठी स्पर्धा ठेवली आहे, हे त्याने सिद्ध केलं आहे आणि आम्हालाच नाव करायचं आहे. पैशापेक्षा आम्ही नावाला जास्त महत्त्व देतोय हे समीर दादांनी सांगितलंय. त्यांच्यासाठी कौतुक झालं पाहिजे आणि त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. ऑनलाईन प्रेक्षक पाहत असतील तर त्यांचं देखील त्यांच्या वतीने देखील दादांचं आपण कौतुक करूया. इथे 4 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 6 चेंडू 22. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये अद्याप कोणाला समजत नाहीये, का 2 मोठे संघ एकमेका विरुद्ध असतात तेव्हा शेवटच्या बॉल पर्यंत, शेवटच्या रन पर्यंत ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते आणि तीच लढत आता कदाचित शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हीच अपेक्षा धरून प्रेक्षक वर्ग मैदानाच्या आतमध्ये या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं आम्ही स्वागत करू. युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत, त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा याची नाही याचा डोळा आणि आपण पाहतोय बुलेट स्पर्धा अर्थात स्वर्गीय श्रीराम मस्कर आणि नितीन वारिंगे चषक बुलेट स्पर्धा 2025. शेवटचा अंतिम षटक कोणावरती विश्वास दाखवला जाणार, कारण विश्वास सध्या या जगामध्ये कलियुगामध्ये कोणाचा कोणावरती नाहीये. 6 चेंडू 36 पाहिलेत, परंतु कधी कधी 6 चेंडू मध्ये 1 धाव देखील डिफेन्स होताना पाहिलेत. क्रिकेटचा खेळ तसा आहे, सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. तो सामना 1 ओव्हर 6 चेंडू आणि गरज आहे पहिला चेंडू. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. सूरज सांगतोय मी चमकणार आणि त्यानं ठोकलाय षटकार. टीट पॉट टॅट जशाच त्याचं उत्तर करेशनं 47 केल्यापर्यंत इथे सूरजनं 45 धावा केल्यात. सूरज मैदानावरती चमकलाय. पुन्हा बॉल हव्यात आहे, ही संधी आहे, पाहायचं काय घडलंय, परंतु बॉल अडवण्यामध्ये यश आलंय. बॅलन्स बिघडला. 1 धाव मिळाली, डबलचा प्रयत्न होईल का हा प्रश्न इकडे, परंतु इकडे रन आउट झाले. दुसरी धाव घेताना रन आउट झालेत. काय सामना आहे, काय लढत आहे, प्रेक्षक नक्कीच पाहतायत. प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी ऑलरेडी. पंच चेक करायचंय. ओके बघा, प्रेक्षक वर्ग देखील आहेत, आमचे सहकार्य करतायत. त्या ठिकाणी बॉलला अडवण्यात यश आलाय. झेल होऊ शकला असता, परंतु हा झेल किती महत्वाचा आहे तो पण सूरज केनेचा जो 46 वरती खेळतोय. मी मगाशी सांगितलं सूरज केने हे एक नाव नव्हे तर एक विस्फोटक खेळाडू आहे. हे वादळ आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ते वादळ पाहायला मिळते. धावा फक्त मिळतील 1च. रनआउट झाले खेळाडू. सेफ आहे बॅट्समन. खरं तर फिल्डरने बॉल अडवलाय, परंतु त्याच्यापेक्षा त्यांच्यासाठी कॅच इम्पॉर्टंट होता. 4 चेंडू आता 15ची गरज आहे. प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका आता चुकलाय, कारण सामना त्या परिस्थितीमध्ये एका बाजूला सूरजच्या हातामध्ये टीम भाबालीचं भविष्य आहे, दुसरीकडे गोलंदाजी करत असताना शेवटचं अंतिम षटक फेकतोय गोलंदाज बाला तरे. अनुभवी खेळाडू आहे बाला तरे. हे नाव देखील तुम्ही टेनिस क्रिकेट विश्वामध्ये भरपूर ऐकलंय, परंतु आज स्वतःचा कस पणाला लावायचा आहे, कारण येणारे 4 चेंडू त्याला डिफेन्स करायचे आहेत. 15 धावा. सूरज मैदानावरती 46 वरती आहे. बॉल चांगला, पटका देखील चांगला आहे. आय लाईक वॉरियर. हो मी एक योद्धा आहे आणि मला युद्ध आवडत आहे हे सांगितलं सूरज केनेनं. एकदा टाय होऊ द्या. 52 धावेची शानदार इनिंग सूरज केने. वेल डन. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये. बघा, मागच्या बॉलवरती झेल सोडला, त्याच्या अगोदर त्याला रनआउटची संधी दिली आणि त्यानंतर केलेला विस्फोटक खेळ. 52 धावा 17 चेंडू मध्ये. काय शानदार इनिंग आहे. वेल डन सूरज, वेल डन. खरं तर कौतुक केलं पाहिजे तुझ्या इनिंगचं, कारण लढला टीमसाठी. एकटा लढतोय मैदानावरती भाबाली संघासाठी आणि धाबा संख्या देखील 69. आता राहिले 3 चेंडू आणि 9 धावा. अद्याप वेळ गेली नाहीये. एखादा डॉट चेंडू, एखादा विकेट टीम भादबडला देखील मैदानाच्या आतमध्ये नक्कीच कमबॅक देऊ शकतोय. फक्त कॉन्फिडन्स पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे की मी करू शकतो, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए. आने वाली
खरं तर 2-3 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. पाहूया बाला तरे की सूरज केने, दोन्ही टेनिस क्रिकेट विश्वातील अगदी मोठे खेळाडू आहेत. येणारे 3 चेंडू. शॉर्ट चेंडू तो ठेवणार नाहीये, त्यानं पुन्हा पाठवलाय सीमारेषा बाहेर. षटकार. राहिले 2 चेंडू, आता 3 धावेची गरज आहे. अद्याप खेळ संपला नाहीये, कारण एखादा चेंडू डॉट किंवा विकेट तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जाऊ शकतोय. आणि बाला तरेचा अनुभव आता चुकलाय, त्याचा जजमेंट चुकलाय. परंतु काय घडलं, क्षेत्ररक्षकानं केलेली सगळ्यात मोठी चूक, त्यानं झेल सोडला. त्या ठिकाणी त्याला झेल होता, तो पुढे गेला, त्यानंतर बॅलन्स चुकलं, त्यानं बॉलला जरूर अडवलं. पण त्यापेक्षा महत्वाचं विकेट होतं आणि त्या विकेटनं काय केलं, अर्थात सूरजनं मैदानावरती सूर्यापेक्षा प्रखर कामगिरी केली आहे आणि त्यानं मॅचला टर्न केली आहे. 2 चेंडू आता गरज आहे 3 धावेची. बाला तरे विरुद्ध सूरज केने. चांगला चेंडू होता, इथे 1 धाव तर मिळाली. डबल साठी धावतात, काय घडणार, परंतु इकडे पाहायचंय गरज होती का. रनआउट 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 झाले आणि आता पंचांचा डिसिजन येणं बाकी आहे. क्रॉसिंग चेक करूया. येस, कोंदरे आला यो पालेगावाला, अरे कोंदरे आला यो पालेगावाला, तो कशाचा कम नाही रे, तो कशाचा कम नाही रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे, आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे, आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे, आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. म्हणून तर विश्वास सांगितला शेवटपर्यंत स्वतःवरती विश्वास ठेवा, कॉन्फिडन्स. आणि इथे क्रॉसिंग झालेली आहे. खरं तर बॅट्समन सूरज केने आता स्ट्राईक केला जाणार. 1 चेंडू 2 धावा. चेसिंग कंपल्सरी. यस, नवनाथ बाद झालंय. नवनाथ बाद झाला तरी त्यांचं सूरज मैदानावरती आहे. 1 चेंडू 2 धावा. मी सांगितलं की विश्वास ठेवा स्वतःवरती. आणि मी सुरुवातीला काय सांगितलं की तुम्हाला सामना शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळेल, कारण माझा अनुभव सांगतोय जेव्हा ही 2 मोठे संघ एकमेकाविरुद्ध असतात तेव्हा लढत ही शेवटच्या बॉलपर्यंतच पाहायला मिळते. आणि तो शेवटचा बॉल आलाय. 1 चेंडू 2 धावा. कोण जिंकणार, बाला तरे की सूरज केने, भादवड की भाबाले बी, हा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. आणि प्रेक्षकांना जर मॅच आवडली असेल ना, प्रेक्षक वर्ग एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आजच्या पहिल्या मॅचसाठी. आज असाच धमाका पाहायला मिळेल, अशीच सुरुवात पाहायला मिळेल, हेच क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आज तुम्हाला स्टँडर्ड आणि क्वालिटी लेवलचं क्रिकेट पाहायला मिळेल. 1 चेंडू 3 धावा. प्रत्येकाला प्रश्न असतो अशा परिस्थितीमध्ये काय घडणार, परंतु जाणार आपण मैदानावरती. दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत, त्यामुळे सामना कोण जिंकेल, बाला तरे की सूरज. एकदा जोरदार टाळ्या. 1 चेंडू 2. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक जबल पास. हातातनं मॅच घालवली आहे. खरं तर काहीच गरज नव्हती, कॉलिंग नव्हती आणि शेवटच्या बॉलला दामना जिंकलाय टीम भाबालेनं. भाबाले संघ विजयी. काही आवश्यकता नव्हती, काहीच गरज नव्हती, कारण सरळ सोपा झेल बाला तरेचं कौतुक करेल. त्यानं शेवटी आपला अनुभव दाखवला, परंतु क्षेत्ररक्षकानं केलेली चूक त्या ठिकाणी त्यांना नडली आहे आणि सामना गमावला शेवटच्या क्षणाला. हा निसटता पराभव, हा निसटता विजय आणि खरं तर अंगावरती शार उठून आणणारा हा क्रिकेट. चला बघा, आपण लगेच आयोजक कमिटी जात या ठिकाणी. लहान मुले बाजूला, लहान मुले चला, लहान मुलांना साईडला करा. बघा, लहान मुलं साईडला व्हा, नाहीतर रट्टे मिळतील. आता स्क्रीनवरती दाखवले जाते बघा कशा प्रकारे टक्कर झाली. टक्कर नव्हे, ही मॅचच घालवली आहे. झेल पर्यंत पोहोचला शेवटच्या क्षणाला. बघा काय घडलंय. काहीच गरज नव्हती विकेट किपरला, काही आवश्यकता नव्हती, कारण ही झेल त्याला सहज होती. तो पोहोचला होता, बॅलन्स केलं होतं, हातात बॉल पडेल ना पडेल याने टक्कर दिली. तो क्षण आठवला अफजल खान आणि छत्रपती शिवरायांना जेव्हा भेट झाली तेव्हा अफजल खानावरती खरं तर सय्यद बंडाचा वार पडणार त्याच्या अगोदर जेव्हा महालानं तलवारीनं त्याचा हात कापला, त्या प्रकारची लढत झाली. बॉल हातात पडतोय ना पडतोय या एसटी रक्षकांना त्याला ढकललं. खरंच दुःखाची गोष्ट आहे, कारण हातात आलेला विजय हातातनं निसटला. आणि विजय कोणाचा झाला तर विजय झाला क्रिकेटचा आणि आमच्या स्वर्गीय श्रीराम मस्कर आणि नितीन मांगे चषकाचा, कारण ही लढत